गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश, आणखी दोघे अटकेत, बेळगाव कनेक्शन उघड. कोल्हापूरमध्ये गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात रॅकेटवर पोलिसांचा मोठा घाव. या प्रकरणात आणखी 2 जणांना अटक करण्यात आली असून चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया सविस्तर रिपोर्ट. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती परिसरात सुरू असलेल्या गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात करवीर पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी 2 संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे विजय लक्ष्मण कोळसकर वय 39 राहणार मडिलगे खुर्द तालुका करवीर आणि ओंकार गोरखनाथ कराळे वय 30 राहणार सडोली खालसा तालुका करवीर अशी आहेत. न्यायालयाने दोघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार हे दोघे मित्र असून त्यांनी कर्नाटकातील बेळगाव येथून सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याची माहिती उघड झाली आहे. हे मशीन या प्रकरणातील मुख्य संशयित महेश पाटील आणि त्यांच्या टोळीला पुरवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात रॅकेटशी संबंधित एजंटांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे. महिलांच्या आरोग्याशी आणि कायद्याशी संबंधित हा गंभीर गुन्ह्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत.